आपले एक दोन मुलं आहेत ते पुढे थोडंसं जास्त आहे. एक किशोर खर्डे म्हणून आहे, तो प्रभारी सहकारी साखर कारखान्यामध्ये चांगल्या पोस्टवरती आहे. संतोष गुरडे तो प्रवरा सहकारी बँकेमध्ये दोन्हीला कॅशियरचं काम बघतो. आणि निलेश हुरे म्हणून आहे तो प्रगतशील शेतकरी आहे, दुधाचा चांगला त्याचा व्यवसाय आहे. आणि आताच माझ्या मते अनिता गाडे आणि एक सुजाता गाडे पण सुनीता गाडे पण आलेले आहेत. तर आता सर्व हो सॉरी आपले एक शरद अशोक राऊत म्हणून पण एक विद्यार्थी आहे. सरांचा कबड्डीचा एकदम आवडता प्लेअर होता तो. शरद 2 मिनिटं पुढे आला तरी चालेल. शरद ये ना. तो सैनिक स्कूल मध्ये सध्या जॉब करतो. कबड्डीचा खूप उत्कृष्ट प्लेअर होता. तर सगळ्यांचे आता मी शिक्षक वृंदांचे आपल्याला आभार मानतो की तुम्ही वेळात काढून आले. तुमचं परत पुन्हा एकदा आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचं पण आभार मानतो. आणि शाळेने आपल्याला टेक्निकल हॉल दिलाय, ग्राउंड उपलब्ध करून दिला, लाईट दिले, सगळी सुविधा शाळेने दिलेली आहे. आणि एक तुम्हाला पण एक विनंती आहे की शाळेचं थोडंसं आहे ना खर्चांचं वगैरे काम आपल्याला करायचं आहे. होतं की एका रूममध्ये फारशा व्यवस्थित ते बसवायचं आम्हाला करणार. परंतु परिस्थिती अशी म्हणजे आमची चर्चा केली तर आपली इमारत इकडची तिचं परीक्षण झालेलं आहे, ती पूर्ण धोकादायक आहे. म्हणजे तिथं विद्यार्थ्यांना बसवता येणार नाही, ती शक्यतो पाळावीच लागेल. आणि बांधकाम आहे त्या दृष्टिकोनातून तुम्हाला आर्थिक जे काही तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला द्यायचं असेल ती विद्यार्थ्यांसाठी जरूर मदत करा. तर आपण एक सर्वांना एक विनंती, जरा म्हणजे ज्यांची परिस्थिती वगैरे चांगली आहे ते आपण एक ग्रुपवरती मेसेज टाकलंच मी, त्या हिशोबाने आपण एक वर्गणी गोळा करून शाळेला देणगी स्वरूपामध्ये देऊ. तर सर मी बाहेर होतो तर मॅडमचं म्हणणं होतं का ती जी बिल्डिंग आहे तर त्या बिल्डिंगमध्ये ना खर्चाचं वगैरे काम पण करायचं आहे म्हणून. तर त्यांचं म्हणणं होतं तुम्ही त्या खर्चाचं काम जरी करून दिलं तरी चालेल. तर ते आम्ही आमच्या मॅडमशी चर्चा करून आम्ही ते करून घेऊ. तर आपण आपल्या पद्धतीमध्ये आपल्याला जेवढं वाटतं तेवढं जेवढं आपल्याकडून शक्य होईल आपण तेवढं ते करून घेऊ. ज्यांना शक्य होईल त्यांनी हातभार लावाच त्या कार्यक्रमामध्ये. शाळेत आपण शिकलोय, लहानचे मोठे शाळेत झालेलं आहे, तर शाळेत लहानचे मोठे आपलं दायित्व पण म्हणतो काहीतरी दिलं पण पाहिजे. एका हाताने आपण भरपूर काही घेतलं, शिक्षकांकडून पण घेतलेले, आता आपली देण्याची वेळ आलेली आहे तर ती आपण दिलेली पण पाहिजे. नुसतं असं काही नाही का आपण घेतलं म्हणजे आता सगळं विसरलं पण पाहिजे असं पण काही नाही. भरपूर जण ज्यांची परिस्थिती आहे असं सगळ्यांनाच नाही, ज्यांची परिस्थिती आहे ती मीच द्या, पण द्यायचा प्रयत्न करा. सगळ्यांनी फुलला फुलाची पाकळी व्हायला द्या, त्याच्यातून आपण एक वर्गणी गोळा करू. बघू आपण झालं तर टाईम भेटलं तर आपण स्वतः करून देऊ, नाही तर मग त्यानंतर डायरेक्ट देणगी देऊन टाकू. आणि तुम्ही पण आलात, तुमचे पण आभार व्यक्त करतो. बोल ना. बरं याच्यानंतर आहे ना आभारचा कार्यक्रम झाल्यानंतर आपलं जेवणाचं नियोजन पाठीमागच्या साईडला, आणि ते जेवण वगैरे झाल्यानंतर मग आपण वर्गात जाऊ. तिथं क्लासमध्ये झालं परत तिथं येऊ. आणि त्याच्यानंतर तुम्ही उपरेशनंतर सांगत का वेळ किती राहतो काय राहतो त्याच्यावरती अवलंबून राहील सगळं काही. आणि परत तुमचे आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून श्वेता ढसाळचे मी आभार व्यक्त करतो की ती ऐन वेळेला ती आली बाबा. ती म्हणजे मला शेवटपर्यंत अपेक्षा नव्हती तू येईल म्हणून, पण आली. आणि असं काही ॲटिट्यूड धरू नका बरं का, सगळे मित्र आपलेच थोडे सांगता येत नाही काय जीवन काय चाललं काय नाही, कोण कधी बैठी अवस्था होऊन जाईल याचा पण भरोसा नाही. आज मित्रवर्गामध्ये कार्यासारखे भरपूर आहेत, पण वेळ द्या, भेटा, याच्यानंतर पण भेटत राहा, संपर्क करत राहा. आणि जेवणाचा कार्यक्रम आपण चालू करू. तुमचा आभार परत पुन्हा एकदा, धन्यवाद.